तुमच्या आमच्यासाठी आर्थिक साक्षर असणं जितकं गरजेचं आहे, तितकंच गरजेचं तुमचं आर्थिक नियोजन सुद्धा आहे. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीलाच आपलं त्या वर्षीचं आणि येणाऱ्या वर्षासाठीचं सुद्धा आर्थिक नियोजन सुरू व्हायला हवं. आर्थिक धोके तसेच जर का नुकसान टाळायचं असेल, तर हे नियोजन फार गरजेचं सुद्धा असतं. सध्या सर्व नोकरी करणारे तसेच छोटे-मोठे व्यावसायिक किंवा जे मोठे-मोठे बिझनेसवाले असतील ते सुद्धा मार्च एंडच्या गडबडीमध्ये असणार हे नक्की. आता तुमच्यापैकी कोणी जर का वर्षभर काहीच फायनान्शियल प्लॅनिंग केलं नसेल आणि आता टॅक्स वाचवायच्या किंवा मार्च एंडच्या गडबडीमध्ये जर का असेल, तर हा एपिसोड खास तुमच्यासाठी आहे. तसंच जे नुकतेच कामाला लागलेले असतील त्यांच्यासाठी सुद्धा. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत चेकलिस्ट 31 मार्च डेडलाईनसाठीची. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर या चेकलिस्टमध्ये सर्वप्रथम आहे ते म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे कशासाठी, तर टॅक्स वाचवण्यासाठी. कसं ते सांगतो. तुमचं इन्कम किती आहे हे तुम्ही कागदावर लिहायला पाहिजे आणि मग नंतर 80C अंडर अजून सेव्हिंग करण्यासाठी किती इन्व्हेस्ट करावं लागतील याचा सुद्धा अंदाज घ्यायला पाहिजे. जर का तुम्ही ऑलरेडी प्रॉव्हिडंट फंडमध्ये पैसे गुंतवत असाल किंवा NPS मध्ये किंवा सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या ठिकाणी हे जरी तुम्ही पैसे लावलेले असतील तरी देखील 31 मार्च पर्यंत कमीत कमी कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये करायला काही हरकत नाहीये. म्हणजे कसं, समजा तुमचं PPF अकाउंट आहे, तुमच्या नावावर असेल, मुलांच्या नावावरती असेल, तर तिथं प्रत्येक वर्षी ते अकाउंट डॉर्मंट होऊ नये म्हणून म्हणजे निद्रिस्त होऊ नये म्हणून तुम्ही त्याच्यावरती कमीत कमी ₹500 तरी भरायला पाहिजे. आता जरी ते अकाउंट डॉर्मंट झालं, तर ते ॲक्टिव्ह नक्कीच करता येऊ शकतं. परंतु ते तसं करायचं असेल, तर तुम्हाला परत एकदा ₹500 त्याच्यामध्ये भरावे लागतील. तसंच जर का तुमचं NPS वालं अकाउंट आहे, तर त्यावरती सुद्धा तुम्ही ₹500 दरवर्षी भरत राहणं गरजेचं आहे. आता क्रमांक 2 ला येतं ते म्हणजे तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न जो आहे तो फाईल करा. 2021-22 चा जो ITR आहे तो भरण्यासाठी तुम्हाला 15 मार्च पर्यंतची तारीख वाढवण्यात आली होती, जी की आजची आहे. आजच्या आज जर का तुम्हाला त्या संदर्भातल्या काही घडामोडी करता येत असतील, तर नक्कीच करा. दंड वाचवण्यासाठी इन्कम टॅक्स हा वेळेमध्ये भरणं फार गरजेचं आहे. क्रमांक 3 ला जे आहे ते म्हणजे तुमचं आधार आणि पॅन ह्या दोन्ही गोष्टी लिंक करा. तुमचं पॅन कार्ड हे आता आधारशी जोडणं सरकारनं अनिवार्य केलेलं आहे आणि जर का आधार आणि पॅन ही लिंकिंग तुमचं झालेलं नसेल, तर त्याच्यासाठीची डेडलाईन आता असणार आहे ती 31 मार्च पर्यंतची. आणि जर का तुम्ही हे लिंक करत नाहीये, तर येणाऱ्या काळामध्ये तुमचं पॅन कार्ड जे आहे ते इनऑपरेटिव्ह होईल. त्याच्यामुळं जिथं-जिथं तुम्हाला पॅन कार्ड लागणार आहे, म्हणजे जे व्यवहार जिथं पॅन कार्ड कंपल्सरी असतं, तसे व्यवहार तुम्ही करू शकणार नाही. क्रमांक 4 चा मुद्दा यातला आहे तो म्हणजे तुमचं के-वाय-सी अपडेट करा बँकेकडे. के-वाय-सी कंप्लीट असायला हवं. म्हणजे ते तुम्ही 31 मार्च पर्यंत करू शकता. अजूनही त्याच्यासाठी 10-15 दिवस शिल्लक आहेत. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये तुमची रिसेंट इन्फॉर्मेशन जी आहे ती अपडेट करावी लागेल. मग त्याच्यामध्ये तुमचा पॅन कार्ड असू शकेल, तुमचा ॲड्रेस प्रूफ असेल, हे सर्वच्या सर्व बँकेमध्ये कृपया सबमिट करा. जेणेकरून तुमचं के-वाय-सी अपडेट होऊन जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो आहे 5 नंबरला. अगोदर तुम्ही जिथे कामाला होता तिथल्या सॅलरी डिटेल्स तुम्ही आता जिथे कामाला आहात त्या ठिकाणी सबमिट करा. त्याच्यामुळं काय होईल, तुमचं प्रॉपर टॅक्स डिडक्शन होण्यामध्ये मदत होईल. जर का तुम्ही ह्याच्यामध्ये टाळाटाळ केली, तर कदाचित तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये थोडंफार नुकसान सोसावं लागू शकतं ITR फाईल करताना. आता पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे तुमचे जे एक्सपेन्सेस आहेत त्याचे प्रूफ सुद्धा तुम्ही सबमिट करायला हवेत. म्हणजे तुम्ही जर का तुमचं संपूर्ण वर्षाचं पॅकेज जर का बघितलं, तर त्याच्यामध्ये HRA साठी काही रक्कम असते, काही LTA साठी रक्कम असते. मग हे हाऊस रेंट अलाउन्स आणि लिव्ह ट्रॅव्हल असिस्टन्स वाले जे आहेत, तर याचे जर का योग्य प्रूफ नसतील, तर तुम्हाला याच्यावरती सुद्धा टॅक्स द्यावा लागू शकतो. जर का तुम्ही वेळेत हे डॉक्युमेंट सबमिट नाही केले, तर तुम्ही काय करू शकता, एक्स्ट्रा टॅक्स जर का तुमचा कट झाला, तर नंतरच्या काळामध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट सबमिट करून तुमचा एक्स्ट्रा टॅक्ससाठीचा रिफंड नक्कीच क्लेम करू शकता. क्रमांक 7 ला आहे ई-सी-एस संदर्भातली बातमी. ई-सी-एस आता कसं आहे बघा, ई-सी-एसची आपण डेबिट फॅसिलिटी वापरत असतो. वेगवेगळ्या कारणांसाठी सर्वच जण वापरतोय. हप्ते वगैरे भरण्यासाठी किंवा तुमचा लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम भरायचा असेल किंवा एस-आय-पी साठी देखील आपण हे वापरत असतो. तर हे तुमचं ई-सी-एस आणि तुमचं बँक स्टेटमेंट जे आहे हे क्रॉस चेक करत राहणं फार गरजेचं आहे
कधी कधी थोडाफार घोळ होऊ शकतो. क्रॉस चेक करायला जास्त वेळ नाही लागणार. 1 वर्षाची आपली ECS आणि आपलं बँक स्टेटमेंट हे करायलाच हवं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे ॲडव्हान्स टॅक्स फायलिंग संदर्भातला. इन्कम टॅक्स लॉ ऑफ इंडिया याच्यानुसार जो व्यक्ती डिडक्शन वगैरे झाल्यानंतर 10,000हून अधिक जर का टॅक्स पे करणार असेल, तर तो व्यक्ती 15 मार्चच्या आधी 4 इन्स्टॉलमेंटमध्ये ॲडव्हान्स टॅक्स नक्कीच भरू शकतो. मग ॲडव्हान्स टॅक्स भरण्यासाठी पहिल्या इन्स्टॉलमेंटमध्ये 15%, नंतर दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये 30%, तिसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये 30% आणि चौथ्या इन्स्टॉलमेंटमध्ये 25% असं तो नक्कीच भरू शकतो. आता यातली एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. जर का तुम्ही 31 मार्चला जरी तुमचा ॲडव्हान्स टॅक्स भरत असाल, तरी सुद्धा त्याला ॲडव्हान्स टॅक्सच म्हटलं जातं. आणि जे सीनियर सिटिझन्स आहेत, जे कोणत्याही बिझनेसशी संबंधित नाहीयेत किंवा प्रोफेशनशी संबंधित नाहीयेत, तर त्याने ॲडव्हान्स टॅक्स नाही भरला तरी सुद्धा चालतो. जे फ्रीलान्सिंग किंवा सेल्फ एम्प्लॉईड आहेत त्यांच्यासाठी हे जास्त महत्त्वाचं आहे. आता जर का तुम्हाला प्रत्येक महिन्याला पगार मिळतोय आणि तुमच्या पगारातून टॅक्स डिडक्ट होतोय, तरी देखील तुम्हाला तुम्हाला जर का तुम्ही रेंटवरती काही दिलेलं असेल, त्या रेंटवरती मिळणाऱ्या उत्पन्नावर आणि कॅपिटल गेन्सवरती सुद्धा ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागणार आहे. तर त्याची सुद्धा तुम्ही व्यवस्थित माहिती घ्या आणि प्रॉपर फिलअप करा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर का तुमचा अगोदरचा इन्कम टॅक्स पेंडिंग असेल, तर त्या संदर्भातली ही कार्यवाही करायला लागा. इन्कम टॅक्स पेंडिंग आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्ही चेक करायला काही हरकत नाही. आणि शेवटाकडे येताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा क्रमांक 10 तो म्हणजे झिरो इन्कम टॅक्स का होईना तुम्ही भरायला पाहिजे. आता झिरो इन्कम टॅक्सला काही जण नील रिटर्न सुद्धा म्हणतात. आता हे तुमचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. जर का तुम्हाला काही अ, गाडी घ्यायची आहे हप्त्यावरती, घर घ्यायचं आहे, तर तुमचा नील रिटर्न का होईना असणं गरजेचं आहे. यापैकी काही जरी करायचं नसेल, तरी देखील तुम्हाला जर का पासपोर्ट, व्हिसा याच्यासाठी सुद्धा या नील रिटर्नचा फायदा होऊ शकतो. तसंच तुम्ही जर का आजवर रेग्युलर इन्कम टॅक्स भरत आलेला आहे, परंतु यावर्षी काही कारणामुळं जर का तुमचं इन्कम टॅक्सेबल नसेल, तरी सुद्धा तुम्ही हा नील रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. जेणेकरून तुमचं रेकॉर्ड जे आहे ते प्रॉपर मेंटेन होईल. तर ही चेकलिस्ट फार महत्त्वाची आहे 31 मार्चसाठीची. आता काही-काही यातल्या जे गोष्टी आहेत त्यांची डेडलाईन आजचीच आहे आणि काही-काहींची 31 मार्चपर्यंतची आहे. ज्यांची डेडलाईन संपलेली असेल त्याच्यासाठी पुढच्या वर्षी तरी तुम्ही ही चेकलिस्ट नक्कीच कामात आणू शकता आणि 31 मार्चपर्यंतची जी डेडलाईन आहे त्याच्यासाठी आजपासून हालचाल करायला काही हरकत नाही. तर तुम्हाला आपली आजची माहिती कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून काही राहिलं असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून बाकीच्यांना त्याचा फायदा होईल. तोपर्यंत बोलबिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.